पेण नगरपालिकेची पहिली सर्वसाधारण सभा वादग्रस्त ठरली। उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत नगरसेवक निवडीच्या प्रक्रियेदरम्यान नगरविकास आघाडीच्या स्वीकृत सदस्याची नेमणूक न झाल्याने वाद निर्माण झाला। गटनेते संतोष शृंगारपुरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता असतानाही स्वीकृत नगरसेवक नेमला न गेल्याचा आरोप केला। पेणकर विकास आघाडीचे कृष्ण अवासकर यांच्यावर आलेल्या आक्षेपावरून ही प्रक्रिया रखडली। कायदेशीर प्रक्रिया डावलल्याचा आरोप करत नगरविकास आघाडीनं पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर बोरघाट पोलीस चौकीजवळ रात्री ब्रेक फेल झाल्याने ट्रकने समोरील ट्रकला जोरदार धडक दिली। या अपघातात ट्रक चालक सुहास सुखदेव गोफणे वय 33 राहणार विक्रोळी आणि क्लीनर तानाजी दादासो तुपे वय 43 राहणार ढोकाळवाडी सातारा यांचा जागीच अंत झाला। माहिती मिळताच बोरघाट पोलीस आणि IRV टीमने घटनास्थळी धाव घेत मदत कार्य केलं। यात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती। पेण खोपोली मार्गावर नारंगी गावाजवळील HP इंटरनॅशनल कंपनीत अचानक भीषण आग लागली। कंपनीत मोठ्या प्रमाणात प्लास्टिक आणि ज्वलनशील साहित्य असल्याने आग वेगानं पसरली। कच्च्या मालाचे ड्रम फुटून स्फोट होत असल्याने आगीवर नियंत्रण मिळवणं कठीण झालं होतं। उंच ज्वाळा आणि काळ्या धुरामुळे खबरदारी म्हणून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं। पाताळगंगा MIDC सह विविध औद्योगिक अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले होते। सुदैवाने जीवितहानी टळली। आगीचं कारण तपासानंतर स्पष्ट होणार आहे। कर्जत भिवपुरी रोड रेल्वे स्टेशन नजीक असलेल्या चिंचवली गावात चोरट्यांचा धुमाकूळ वाढलाय। शनिवारी रात्री 12:30 वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घरफोडीचा प्रयत्न केला, मात्र घरातील व्यक्ती जागी झाल्याने अनर्थ टळला। चोरांकडे धारदार शस्त्र असल्याचा संशय आहे। परिसरातील CCTV कॅमेऱ्यात 5 ते 7 चोरट्यांची टोळी कैद झाली असून त्यांनी कॅमेऱ्याच्या वायर तोडण्याचा प्रयत्न केला। गावकऱ्यांनी पाठलाग केला, मात्र चोर गाडीतून पसार झाले। नेरळ पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे। पेण नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे निवृत्ती पाटील यांची बिनविरोध निवड झाली। सर्वसाधारण सभेत एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने पीठासन अधिकारी तथा नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांनी त्यांची निवड जाहीर केली। याचवेळी अजय क्षीरसागर आणि मितेश शहा यांची स्वीकृत नगरसेवकपदी घोषणा करण्यात आली। निवृत्ती पाटील यांची ही नगरसेवक म्हणून 4थी टर्म असून निवडीचं श्रेय त्यांनी महायुती पक्ष सहकारी आणि जनतेच्या प्रेमाला दिलं। यानंतर त्यांच्या समर्थकांनी आनंद व्यक्त केला। रोहा तालुक्यातील फुगारेवाडी येथील शेतकरी नितीन पाटील यांनी उजाड माळ रानावर स्ट्रॉबेरीची यशस्वी लागवड करून लाखो रुपयांचं उत्पन्न मिळवलंय। महाबळेश्वर प्रसिद्ध विंटरडॉन जातीची स्ट्रॉबेरी त्यांनी ठिबक आणि स्प्रिंकल सिंचनाच्या मदतीनं सेंद्रिय पद्धतीनं पिकवली। 3 गुंठे क्षेत्रात लागवड करून गेल्या 2 महिन्यात 70 ते 80 हजार रुपयांच्या स्ट्रॉबेरीची स्थानिक बाजारात थेट विक्री झाली आहे। रोहा कृषी अधिकाऱ्यांनीही या शेतीला भेट देत शेतकऱ्यांचं अभिनंदन केलं आहे। खोपोली नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी भाजपाचे विक्रम यशवंत साबळे यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर त्यांनी अधिकृतपणे पदभार स्वीकारला। नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद निवडणुकीत भाजप शिवसेना महायुतीची सत्ता स्थापन झाली। नगराध्यक्षपदी शिवसेनेचे कुलदीपक शेंडे निवडून आले। उपनगराध्यक्ष पदासाठी एकमेव अर्ज आल्याने विक्रम साबळे यांची बिनविरोध निवड जाहीर झाली। पदभार स्वीकारताना नगराध्यक्ष, नगरसेवक आणि पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। जिल्हा परिषद निवडणूक जाहीर होताच रायगड जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग आलाय। अलिबाग आंबेपूर मतदारसंघात भाजपाला मोठा धक्का बसलाय। भाजप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा चित्रा पाटील यांच्या समर्थकांसह कुसुंबळे ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच प्रतीक्षा पाटील, सदस्य बजरंग पाटील आणि शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला। शिवसेना नेत्या मानसी दळवी आणि जिल्हा प्रमुख राजा केणी यांनी त्यांचं स्वागत केलं। आमदार महेंद्र दळवी यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश केल्याचे बजरंग पाटील यांनी सांगितलं। बौद्धजन पंचायत समिती माणगाव तालुक्याच्या वतीनं भीमरत्न चषक ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेचं आयोजन मोरबा रोड येथील मैदानावर करण्यात आलं होतं। स्पर्धेचं उद्घाटन उद्योजक पंकज तांबे यांच्या हस्ते झालं। 2 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत 24 संघांनी सहभाग घेतला होता। यातील प्रथम क्रमांकासाठी 50,000 रुपये आणि चषक पारितोषिक देण्यात येणार आहे। यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करण्यात आली। क्रीडा, सामाजिक एकोपा आणि युवकांना व्यासपीठ देण्याच्या उद्देशानं स्पर्धेचं आयोजन करण्यात आल्याचं सांगण्यात आलं।
रोहा नगरपालिका नगराध्यक्ष वनश्री शेडगे यांनी शहरातील भाजी मार्केटची पाहणी करून स्वच्छता आणि प्लास्टिक पिशव्यांच्या वापराबाबत आढावा घेतला. या पाहणी दरम्यान प्लास्टिक पिशव्यांचा वापर होत आहे का याची प्रत्यक्ष तपासणी करण्यात आली. स्वच्छ रोहा सुंदर रोहा या उपक्रमाअंतर्गत नगराध्यक्षांसह नगरसेवकांनी व्यापारी आणि नागरिकांशी संवाद साधला. प्लास्टिक पिशव्या न वापरण्याबाबत पुन्हा एकदा विनंती करण्यात आली. यावेळी पर्यावरणपूरक पर्याय स्वीकारणाऱ्या व्यापाऱ्यांचे नगराध्यक्षांनी हात जोडून अभिनंदन केलं. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो रायगड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.